या ऊस तोडणी संदर्भात एक कालचा जो प्रकार झाला तो त्यांनी काय केलं की आता मगाशी त्याने आमच्या आघाडीवर आरोप केला की हे सगळं खोटं बोलते खोटं बोल पण रिटर्न बोल अशा पद्धतीने हे सगळं करतात, काहीतरी चुकीचं बोलतात. पण ॲक्च्युली खोटं बोल पण रिटर्न बोल हे कोण करतंय हे आपल्याला थोडंसं समजावं, ही या पाठीमागची भूमिका आहे. काल जे प्रादेशिक सहसंचालक साखर यांना आपण जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये 2च मुद्दे प्रकर्षानं होते की आत्ता जो ज्वलंत प्रश्न आहे चालू ऊस पीक न्यायचा आणि पुढच्या ऊस पिकाच्या नोंदी घ्यायच्या 2024-25च्या हंगामातल्या, हे 2च मुद्दे घेऊन आम्ही साखर संचालकांकडे काल गेलो होतो. सगळ्या सभासदांच्यामध्ये तोच एक मोठा असंतोष होता आणि त्याने आता मगाशी सांगितलं की ते आम्ही पेपरला नोटीस देतोय ठराविक मुदतीपूर्वी. आता ते चेअरमन आहेत त्यांनी वास्तविक सांगायला पाहिजे होते की किती तारखेपर्यंत ती नोटीस देतात. साखर नियंत्रण नियमावली ऊस नियंत्रण नियमावलीप्रमाणे 30 जूनच्या अगोदर ऊसाच्या नोंदी घेणं त्यांच्यावर बंधन करायचं आहे. त्याप्रमाणे 30 जूनच्या अगोदर त्यांनी नोटीस पेपरला पब्लिश करावी लागते आणि 30 जूनपर्यंत सगळ्या नोंदी घ्याव्या लागतात. तर हे त्यांनी सांगितलं नाही. मग 30 जूनच्या अगोदर आमची ज्यावेळेला लोक नोंदी करायला गेली त्यावेळेला काय ह्या आमच्या सगळ्या लोकांना अनुभव आले त्या नोंदीबाबतचे, ते एक आमचे सभासद या ठिकाणी ते स्वतः त्यांना काय अनुभव आले त्या सर्कल ऑफिसचे ते सांगू देत. आणि दुसरा एक तिने जो आरोप केला, आम्ही काल पण जे माध्यम प्रतिनिधी त्या ठिकाणी साखर संचालक ऑफिसला उपस्थित होते त्यांना साहेबांचं जे निवेदन आम्ही त्यांना दिलं होतं त्याची कॉपी दिली होती. त्याच्यासोबत हा कागद दिला होता की ते राजाराम कारखान्याचं छापील रजिस्टर आहे आणि ह्याच्यावर तिने इथे विरोधक म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे मगाशी चेअरमन बोलताना बोलले की आम्ही असं कुठल्याही कागदावर लिहिलेलं नाही, त्यांनी तो कागद नेला असेल नाही, त्याच्यावर त्यांनी विरोधक नेला असेल नाही, कारखानाही बदनामी करत असेल. आम्हाला काय गरज पडली हो, आमचा ऊस जायचा आहे, आमचा ऊस आम्ही ह्या कारखान्यालाच घालवणार आहे. आम्हाला काय गरज पडल्या कारखान्याच्या रेटवर 2 नंबर करायचे. जे 2 नंबरवाले ते 2 नंबर करतात, आम्हाला काय गरज आहे 2 नंबर करतात. आई कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. या अशा पद्धतीने आता कोण खोटं बोलणे कोण रिटर्न बोल म्हणतंय ते आता आपल्या लक्षात आलं. दुसरा मुद्दा एक त्यांनी सांगितलं की इलेक्शनमध्ये पराभव येणं पचलेला नाही. ठीक आहे, पराभव असे कितीतरी आम्ही पचवले आतापर्यंत. कारखान्याच्या 2009 पासूनच्या निवडणुकीतले सगळे पराभव आम्ही आतापर्यंत पचवत आले, तरी पण आम्ही तुमच्याकडे ऊस घालतोय. आम्हाला तेच करायचं तर आम्ही आणि दुसरीकडे कुठेतरी ऊस घालवला असता. आणि आणखी एक त्यांच्याकडनं आलं की बावड्यातलं काहीतरी 810 सभासदांची त्यांनी ऊसाची नोंदणी केलेली आहे, त्यापैकी 422 जणांचा ऊस आम्ही नेलेला आहे. तर ते 422 कोण आहे त्याची यादी जाहीर करावी तिने. का नुसतं समोर बसून बोलायचं बावड्यातला 26 टन ऊस नेला आहे बावडा सर्कलचा. बावडा सर्कलमध्ये जाधववाडी, कदमवाडी, भोसलेवाडी हे सगळं बावडा सर्कलमध्ये येते. तेच करवीर न्यू पॅलेस एरिया हे सगळं बावडा सर्कलमध्ये येते. बावड्याला ऊस नेलाय किती नेलाय नाही सांगा मग तिने ते किती नेलाय ते. म्हणजे अशा पद्धतीनं फक्त सगळ्या सभासदांची आणि सगळ्या जनतेची दिशाभूल करायची नाही. आम्ही काय करत नाही, आमच्याकडनं आम्ही अन्याय कुठला केला जात नाही अशा पद्धतीने ते त्यांनी सांगायचं होतं. आकडेवारी मगाशी जास्त त्यांनी म्हटलं आम्ही सगळे आकडेवारी घेतोय, सगळे आकडेवारी घेतोय. तुम्ही प्रॉपर बावड्यातला ऊस किती नेला त्याची आकडेवारी द्या ना. पण आज बावड्यातल्या फक्त विषयावर आम्हाला काय बोलायचं नाही आहे. आमचा जो हा लढा आहे ह्या 122 गावातल्या सभासदांना न्याय द्यायसाठी आमचा लढा आहे. इथं मानेसर आहेत. गेल्या वर्षी मानेसरांचा इश्यू झालेला आपण बघितला आहे की ते कारखान्यावर 20-25 वर्ष सत्तेत होते, काही वर्ष व्हाईस चेअरमन होते, काही वर्ष चेअरमन होते. गेल्या वर्षी त्यांच्या ऊसाची नोंद करून घेतली नाही, त्यांचा ऊस नेला नाही. आम्ही बळजबरीनं 2 ट्रॉल्या त्यांच्या ऊसाच्या आम्ही घालवल्या, त्या पण घ्यायला तयार होती. जरा इकडं आम्ही का घेत नाही जरा आम्हाला लेखी द्या म्हटल्यावर मग त्या घेतल्या. ते अशा प्रकारे तिथे हे आता मानेसरांच्या बाबतीत केलं. तर कधी सर इथं पाठीमागं 25-30 वर्षात हे झालं होतं का असं? आत्ताच का व्हायला लागलं मग ते? मग इलेक्शनचं हे कुणाच्या डोक्यात आहे निवडणुकीमुळं? कालचा जो विषय झाला तो ऊस ज्या लोकभावना होत्या ऊस हे वेळेत नेत नाहीत या विषयावर एकाच विषयावर झाला आहे. त्यांनी त्याला राजकीय रंग द्यायचा प्रयत्न करून ते कारखान्यातला पराभव पचला नाही म्हणून त्या गुंडांनी मारला फिरला असा त्यांनी स्टँड केला आहे. ते धादांत खोटं आहे. आता खोटं बोलते रिटर्न बोल कोण बोलायला ते तुम्ही बघा. माझ्याकडे FIRची कॉपी आहे. तिने त्याच्यात ते कारखान्याच्या निवडणुकीतला पराभव पचला नाही त्यामुळे तिने ते केलं अशा पद्धतीने तिने ते स्टेटमेंट केलं त्या प्रकाश शेट्टीच्या FIRमध्ये.
असा कुठलाही प्रकार झालेला नाही. ऊस तोडणीचा विषय सगळ्यात ज्वलंत आहे. पुढच्या वर्षीच्या नोंदी घेतलेल्या आहेत तो विषय ज्वलंत आहे. त्यामुळं लोकांच्यातनं जो उद्रेक झाला त्याच्यातून तो कालचा प्रकार झाला. बरं, आम्ही कालही स्पष्ट केले की अशा गोष्टीचं समर्थन कोणी करणार नाही. पण तुमच्याकडून जरी होत असेल तर मग त्याच्याशिवाय सभासद काय करणार? आता त्या संदीप देवदारांचा विषय त्यांनी ज्या कारणासाठी हे सगळं केलं, काल रात्री त्यांच्यात यंत्रणा लावली. काल हा प्रकार झाल्यावर आज सकाळचं त्याचं व्हिडिओ शूटिंग आहे. मी आपल्याला सगळ्यांना टाकतो त्याची व्हिडिओ शूटिंग. आज सकाळी तिथं 2 ट्रॉल्या होत्या, माणसं तोडायला यंत्रणा होती. ऊस किती दिवस, 1.5 महिन्यात ते तोडायला लागल्या. 1 गाडी द्यायची, 2 गाड्या द्यायच्या. पूर्ण सगळा वाळलेला ऊस आहे. त्याचं हे आहे, मी आता आपल्याला टाकतो, आपल्यातल्या एक दोघांना टाकतो, म्हणजे एकमेकाला आपण शेअर करा प्लीज, विनंती आहे. आज सकाळचा हे प्रकार आहे. मग असं केल्यावरच तुम्हाला जाग येणार आहे का? आणि काय संदीप नेसदाराचा ऊस नेला आहे म्हणून तुम्ही सांगताय? नेसदार फॅमिलीचा 1500 टन ऊस जातो. तुम्ही 150-200 टन ऊस नेला म्हणजे काय सगळा ऊस नेला त्यांचा? आणि ज्या आमच्याच 1-4 संचालकांची ती नावं घेतली, बावड्यातले 4-5 सभासदांची नावं घेतली, प्रताप गाडगे, मिलिंद पाटील, राहुल प्रभाकर पाटील, संदीप नेसदार, ती घेतली. अहो त्यांच्या तारखा होत्या, त्यांच्या क्रमपाळी होतं म्हणून तुम्ही ऊस नेला. काय मेहरबान केली आमच्यावर तुम्ही का? पुढच्या जानेवारीला नेला तुम्ही. अहो ते मिलिंद पाटलांचं नाव त्यांनी घेतलं. दुर्दैव आहे रमेश दादा, 1 डिसेंबरची त्यांची नोंद आहे मिलिंदची. 1 डिसेंबरला न्यायला पाहिजे होता. काल दिल्यात गाड्या, काल प्रकार झाला, आज बंद केल्या. आणि कशाला मिलिंद पाटलांचं नाव सांगतात प्रेसमध्ये? विचारा, कराय कुठं आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.